सोहळ्यानिमित्त प्रथमतः या ठिकाणी सर्व उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्व उमेदवारांना विनंती करेन की आपला नामोल्लेख केल्यानंतर आपण या ठिकाणी उभे राहून सर्वांना नमस्कार करायचा आहे आणि आपली या माध्यमातून सर्वांची ओळख ग्रामस्थांना होईल। मी या ठिकाणी प्रथमतः श्री आरोटे शिवाजी संतू साहेब आपणास विनंती आहे। यानंतर श्री गवांदे शिवराम गंगाराम, यानंतर श्री गायकर अक्षय गणपत जीके। दरम्यानच्या कालावधीमध्ये ॲडव्होकेट अशोकजी गायकर साहेब आपले आगमन झाले, आपण या ठिकाणी पुढे येऊन स्थानापन्न व्हायचे। यानंतर श्री गोलक दिलीप लक्ष्मण, यानंतर श्री उलवळे चंद्रकांत विश्राम, यानंतर श्री पापाळे भरत बबन, पुढे श्री लोखंडे गंगाराम गेनभाऊ, श्री माले विकास वसंत, यानंतर श्री मुंडे महेश शंकर, यानंतर श्री रंदे गोरक्ष नतू, इकडे इकडे मग श्री सावंत सुरेश थामू, श्री शिंगोटे संभाजी बबन, श्री खरात सुनील दोंडीबा, श्री खरात सुनील दोंडीबा, सौ गायकर शारदा बाळकृष्ण या मुंबईला कामकाज बघत असल्याने या ठिकाणी उपस्थित झालेले नाहीये। सौ हुले अलका रोहिरास, संकेतच्या अगोदरच्या चेअरमनच्या काळातला नफा बघावा, 1% सुद्धा नफा नव्हता आणि संकेत आल्यानंतर नफा बघावा तो एकूण वर्किंग कॅपिटलच्या 1.25% आसपास होता आणि उलाढाल वाढतच चाललेली। त्या चेअरमनच्या काळात 30 कोटी सोनिधी होता आणि संकेतच्या आता 24च्या ह्याच्यात 60 कोटी आहे, ती 100% वाढ झालेली आहे आणि ते चुकीचं मार्गदर्शन करतात। या अफवावर कोणी विश्वास ठेवू नये आणि आपण प्रत्यक्ष कोणी ते काही बोललं तर प्रत्यक्ष अहवाल बघावा आणि अहवाल पाहिल्यानंतरच मतदान करावं। एकदम उत्कृष्ट काम चाललेले आणि आता दिलेले उमेदवार एकदम उत्कृष्ट आहेत, त्याबद्दल काही कोणी चिंता करण्याची गरज नाही आणि त्याच्यावर आम्ही सभासदांनी पॅनल उभं केलेले आणि हे सभासद म्हणजे सर्व संचालक आहेत असं समजून आपण पुढे जायचं आहे। तरी या आपल्या जनसेवा पॅनलला मी पुढील विजयासाठी शुभेच्छा देतो आणि 2 शब्द थांबवतो। गेली 5 वर्षाचा अहवाल बघता अतिशय सुसज्ज असं कार्यक्षम असं काम संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि संचालक मंडळ असं यांनी केलं। संस्था 600 कोटीच्या घरात नेऊन या संचालक मंडळाने घातली। आपण अपेक्षा करूया अशा ह्या संचालक मंडळाला पुन्हा आपण संधी दिली तर निश्चितच हे 600 कोटीचे 1000 कोटी झाल्याशिवाय राहणार नाही। संचालक मंडळाचे सगळे उमेदवार खऱ्या अर्थाने निश्चितच चांगले आणि सुसज्ज आहेत। आम्ही भरताप्पा हे यावेळेस माघार घेत होते, परंतु आमच्या ग्रामस्थांनी ते म्हटले साहेबांनी मला भरपूर वेळा डायरेक्टर केलं, मला इच्छा नाही, परंतु आम्ही सर्व ग्रामस्थांनी आग्रह धरला आता तुम्ही फॉर्म भरा आणि डॉक्टर संकेतांना तुम्ही आधार द्या आणि आज भरताप्पांनी आमच्या सर्व ग्रामस्थांचं म्हणणं ऐकून फॉर्म भरला। निश्चितच आम्ही जाचवाडी गाव आणि आमचा सगळा पठारभाग जे तुमच्या संचालक मंडळाच्या पाठीशी निश्चित मंदिर सारखं एक रोपट आपल्या पठारभागातील कष्टकरी कामगार यांनी त्या ठिकाणी खंडाच्या रूपातून उभं केलं आणि आज ते वटवृक्षासारखं चांगल्या पद्धतीनं फोफावत आहे। परंतु ज्यावेळेस वटवृक्षाच्या झाडाखाली बसत असतानाही त्याच्या पारुंड्या गार हवा असतानाही त्याच्या पारुंड्याचा झटका निश्चित बसत असतो आणि त्याच पद्धतीचा त्या पारुंड्याचा झटका आज या ठिकाणी स्वर्गीय याची होळे साहेब
यांचे वारस, त्यानंतर त्यामध्ये केलेले काम केलेले अधिक संचालक असतील त्यांनाच बसलेलं असेल असंच मला वाटतं. काय एक परिस्थिती अशी आहे, संगमनेर तालुक्यामधून आम्ही आता आमचा रामदास पांडुरंग फड म्हणून उमेदवार दिला, परंतु विरोधकांची अशी नियत आहे. काल डॉक्टर साहेब रात्री सुद्धा त्याला पुन्हा फोन आला, परवा पण आला की पैशावरती पुन्हा माघार घेणे, उमेदवारी मागे घेणे ही निकृष्ट पद्धत तुमची जर असेल तर तुमची नैतिकता काय आहे, तुम्ही कुठपर्यंत तिथे जातात हे पण पाहिलं पाहिजे.